भव्य गंगा आरती, भक्तिगीत, फायर शो, विविध कार्यक्रमांनी कोपरगावात राममय वातावरण। अयोध्येत श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशभरात उत्साह असून सोमवारी कोपरगाव शहरात देखील उत्साह दिसून आला। विविध संघटना, संस्था व मित्र परिवारांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते। जागोजागी भगव्या पताका फडकल्या, आकर्षक विद्युत रोषणाई, चौकाचौकात भजन, गीतांचे सूर, प्रसाद वितरण, संध्याकाळी फटाक्यांची आतिषबाजी व दिव्यांची आरास अशा चैतन्य वातावरणात श्रीराम दिवाळी साजरी झाल्याने कोपरगाव राममय झाले। तसेच बस स्थानक समोर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीराम मूर्तीचे कटआउट आणि राम मंदिराची प्रतिकृती साकारल्याने त्याच्या समोर सेल्फी घेण्यासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती। संध्याकाळी गोदा घाटावर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य गंगा आरती करण्यात आली। या गंगा आरतीत आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, चैतालीताई काळे, रेणुकाताई कोल्हे यांच्यासह हजारो महिला आणि रामभक्त उपस्थित होते। यावेळी शेकडो दीप प्रज्वलित करत गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले। तसेच बोटमध्ये बसून तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी केल्याने गोदावरी नदी परिसर उजळून निघाला होता। यावेळी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ भव्य लेझर शो आणि सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेते यांचं भक्तिगीतांचा कार्यक्रम, लेझर शो आणि फायर शोचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित गायकांनी आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। यावेळी रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है न्यारी हे भक्तिगीत सुरभी कुलकर्णी हिने गायला असता उपस्थित रामभक्तांनी ठेका धरला। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतले। यावेळी आमदार काळे आणि विवेक कोल्हे यांनी सुद्धा भक्तिगीताच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला। आकर्षक विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी, जय श्रीराम, हर हर महादेव असा जयघोष, सुंदर भक्तिगीतांच्या सादरीकरणामुळे रंगलेल्या या भव्य दिव्य नेत्रदीपक ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महिलांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राम भक्तांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद मिळाला। यावेळी सकल हिंदू समाजाच्या तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असल्याने सर्व कार्यक्रम अतिशय शांततेत आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाले आहे। Thank you.
डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.